श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आयुष्यात मुद्दाम शांत राहून सगळं पाहणं गरजेचं असतं. नेहमी आपणच फोन करणं, आपणच विचारपूस करणं, आपणच नातं ओढत ठेवणं थांबवलं तेव्हाच खरं चित्र स्पष्ट व्हायला लागतं. त्या शांततेत कळतं की कोणाला आपली खरंच उणीव वाटते आणि कोण फक्त आपल्या उपस्थितीची सवय लावून घेतलेला असतो. आठवण येते ती मनाला जोडलेल्या माणसाची, सोयीच्या माणसाची नाही. जे खरे असतात ना, ते तुमच्या गप्पीतही तुम्हाला शोधत असतात, आणि जे वरवरचे असतात ना, ते तुमच्या आवाजाशिवाय सुखात राहत असतात. ही जाणीव थोडी वेदनादायक असते, कारण भ्रम तोडतात, पण त्याच वेळी मन हलकं सुद्धा होतं. कारण श्रोते हो, नको असलेल्या अपेक्षांचं ओझं उतरायला हे लागतच असतं. जवळचं नातं बोलण्यातून नाही, तर अनुपस्थितीतून ते ओळखलं जात असतं. जो तुमच्या शांततेत सुद्धा तुमच्यापर्यंत येतो ना, तोच खरा आपला असतोय. बाकी सगळे फक्त भूमिकेतले कलाकार असतात, जे आपली गरज संपली की रंगमंच सोडून जातात. म्हणून श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही, तर स्वतःची किंमत ओळखण्याची एक शहाणी पायरी असते. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात मनाला शांतता मिळावी म्हणून काही लोकांपासून दूर जाणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि हे मान्य करायला धैर्य लागतं. प्रत्येक नातं टिकवायलाच हवं असं नाही. हे जेव्हा कळतं ना, तेव्हा मन थोडं हलकं होतं. काही लोक आपल्या आयुष्यात सतत गोंधळ, सतत शंका आणि वेदना पेरत राहतात. त्यांच्यासोबत राहून आपण हसत असलो तरी आतून तुटत जातो. स्वतःची शांतता गमावून कुणाला जपणं हा त्याग नसून स्वतःवरचा अन्याय असतोय. दूर जाणं म्हणजे द्वेष नाही, तर स्वतःला वाचवण्याची गरज असते. सगळ्यांशीच आपुलकी ठेवता येत नसते, आणि हे स्वीकारणं म्हणजे परिपक्वतेचं लक्षण आहे. जे नातं मन थकवतं ना, ते सोडताना अपराधी वाटू नये. काही अंतरं निर्माण झाली किंवा निर्माण केली तरच मनाला श्वास घ्यायला जागा मिळत असते. श्रोते हो, शांतता म्हणजे एकटेपणा नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं असतं. आयुष्यात सगळ्यांना सामावून घेत बसलो तर स्वतःसाठी जागाच उरत नाही. आणि म्हणून श्रोते हो, कधी कधी शांततेसाठी दूर जाणं हे सर्वात योग्य ठरत असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाच्या आयुष्यात सुख दुःख हे ऋतूप्रमाणे येत जात असतात. पण ज्यानं संकटाच्या उन्हातही मनातली सावली जपली, ज्यानं अपयशाच्या वादळातही आशेचा दिवा विझू दिला नाही, तोच खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ समजून जगतो. कारण यश हे केवळ शिखर नसतं, तर त्या शिखरापर्यंत पोहोचताना पडलेल्या प्रत्येक पावलाचा अनुभव असतो. कष्ट ही अशी संपत्ती आहे जी कधी चोरली जात नाही, कधी कमी होत नाही आणि कधी वाया जात नाही. आज घाम गाळलेला प्रत्येक थेंब उद्या फुलासारखा उमलतो. म्हणूनच मेहनत करणारा माणूस कधी हारत नाही, तो फक्त घडत राहतो. नाती ही रक्तानं नाही, तर विश्वासानं टिकतात. शब्दाने जखम होते, पण प्रेमानं ती भरूनही निघते. म्हणून बोलताना शब्दांची निवड अशी करा की समोरच्याच्या मनात जखम नाही, तर आठवण उमटली पाहिजे. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्या स्वप्नांसाठी झोप उडवणं अवघड असतं. जे लोक स्वप्नांना वास्तवात उतरवतात ते जगाला नवा मार्ग दाखवतात. कारण त्यांच्या डोळ्यात फक्त कल्पना नसते, तर त्यासाठी झगण्याची जिद्दही असते. जीवनात पैशापेक्षा माणसं कमवा, कारण पैसा एक दिवस साथ सोडतो, पण माणूस जर मनापासून जोडला गेला
तर तो संकटात ढाल बनून उभा राहतो. खरं वैभव घरातल्या माणसांच्या हसण्यात असतं. देव मंदिरात कमी आणि आपल्या कर्मात जास्त सापडतो. आपण केलेली चांगली कृती हीच खरी प्रार्थना असते. कारण हात जोडण्यापेक्षा मदतीला पुढं केलेला हात जास्त पवित्र असतो. अपयश म्हणजे शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा इशारा असतो. पडल्याशिवाय चालायला शिकत नाही आणि हरल्याशिवाय जिंकण्याची किंमत कळत नाही. मन शांत असेल तर छोटंसं घरी स्वर्ग वाटतं, पण मन अस्वस्थ असेल तर महालातही समाधान सापडत नाही. म्हणून बाहेरच्या ऐश्वर्यापेक्षा आतल्या शांततेची जपणूक करा. वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तो शब्दांनी शिकवत नाही, पण अनुभवाने माणसाला परिपक्व बनवतो. ज्यानं वेळेची किंमत ओळखली त्याचं आयुष्य स्वतःच उजळत जातं. आई वडिलांच्या आशीर्वादासारखी दुसरी कुठली शक्ती नसते. त्यांच्या डोळ्यातील आनंद हेच खरं यश आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरं भाग्य असतं. अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्या दिव्याची ज्योत त्याला हरवू शकते. तसंच आशेची एक किरण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. चारित्र्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा तुटली तर पुन्हा जुळते, पण त्यावरची रेष कायम राहते. म्हणून यश मिळवण्यापेक्षा विश्वास जपणं अधिक महत्वाचं आहे. जीवनात मोठं होण्यासाठी उंची नव्हे तर खोली लागते. समुद्र खोल असल्यामुळं महान आहे, उंच लाटांमुळं नाही. दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधायला शिकलात तर स्वतःचं दुःखही हलकं वाटायला लागतं. कारण देण्यातली श्रीमंती ही मिळवण्यापेक्षा मोठी असते. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधी एकटा नसतो, कारण त्याच्यासोबत त्याची जिद्द, मेहनत आणि स्वप्न कायम उभी असतात. शब्द हे बियाण्यासारखे असतात. योग्य पेरलं तर नातं फुलतं, चुकीचं पेरलं तर मन दुभंगतं. संस्कार हे घराचं खऱ्या अर्थानं दागिनं असतात. ते नसतील तर संपत्तीही ओसाड वाटते. दुःख हे कायमचं नसतं, ते आपल्याला मजबूत करण्यासाठी आलेला एक धडा असतो. समाधान ही अशी संपत्ती आहे जी मिळवण्यासाठी पैसा लागत नाही, पण ती टिकवण्यासाठी मन मोठं लागतं. जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं जास्त मोठं असतं. चुका या पराभव नसतात, त्या पुढच्या पावलासाठी दिशा देणारे फलक असतात. संकटात जो हसतो तोच खरा धैर्यवान, कारण त्याला माहिती असतं की वादळ कायमचं नसतं. मैत्री ही शब्दांवर नव्हे तर समजुतीवर उभी असते. कृतज्ञता ही माणसाला मोठं बनवणारी सर्वात सुंदर सवय आहे. स्वतःसाठी जगणं सोपं आहे, पण दुसऱ्यासाठी जगणं आयुष्याला अर्थ देतं. प्रेम हे दाखवण्याची गोष्ट नसून जाणवण्याची भावना आहे. धीर हा यशाचा पहिला पाया असतो. मनातली भीती काढली की मार्ग आपोआप सापडतो.
लहान लहान आनंद हा साठवत राहिला तर आयुष्य मोठं सुंदर बनतं. शेवटी माणसाकडे उरतं ते त्याचं नाव, त्याची कर्म आणि त्यानं दिलेला प्रेमाचा ठेवा. बाकी सगळं वेळेच्या ओघात विरून जातं.